भाजपचं राज्यात घर चलो अभियान सुरू आहे। या अभियानाचा राजकीय फायदा पक्ष सोडून गेलेले नेते सुद्धा घेण्याची शक्यता वर्तवली जाते। विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्ष सोडून गेलेले नेते घरवापसी करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे। विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील सरकार सत्तेवरती आलं, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी ज्या नेत्यांनी भाजपाचा उंबरठा ओलांडला होता त्यांना पुन्हा उंबरठ्याच्या आत येण्याचे वेध लागले। घरवापसीसाठी नेत्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केलंय। कोणत्या नेत्याची घरवापसीची चर्चा सध्या सुरू आहे ते पाहूया। समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील, बाळ माने, राजन तेली, संजय काका पाटील हे सगळे पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करू शकतात। भाजपाचं रविवारी शिर्डीत अधिवेशन होत आहे आणि दुसरीकडे मागील एका आठवड्यापासून घर चलो अभियान सुरू करण्यात आलंय। त्यामुळे याच अधिवेशनात हे नेते घर चलो म्हणत पुन्हा भाजपाचा झेंडा हाती घेऊ शकतात। महायुतीची सत्ता जेव्हा प्रचंड बहुमताने पुन्हा महाराष्ट्रात आलेली आहे तेव्हा विरोधात राहून काही फारसं हाताशी लागत नाही याची जाणीव राजकारणातल्या नेत्यांना पटकन होत असते। त्यामुळं स्वग्रही परतण्याची त्यांची घाई ही नैसर्गिकरित्या योग्यच म्हणायला हवी, कारण त्यांना त्यांच्या सहकारी संस्था चालवायच्या आहेत, त्यांना सरकारकडून अनुदान हवं आहे, त्यांना मदती हव्या असतात आणि मूळ पक्ष सोडून काही कालावधीसाठी हे लोक बाहेर गेले होते। विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळाली नव्हती, त्यामुळे समरजित घाटगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा तुतारी हाती घेतली होती। संजय काका पाटलांनी भाजपाला सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली होती, तर बाळ माने आणि राजन तेलींनी शिवसेनेची मशाल हाती घेतली होती। मात्र या सर्व नेत्यांना विधानसभा निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागला होता। निवडणुकीतल्या निकालानंतर भाजपाचा मुख्यमंत्री झाल्याने राजकीय समीकरणं बदलली आहेत। या बदललेल्या समीकरणांमुळे पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनी घरवापसीसाठी लॉबिंग सुरू केलंय। आता त्यांच्या लॉबिंगला कितपत यश येतं हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।